रणजितसिंह निंबाळकरांवर विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळले। निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, मला थोडी जरी शंका असती तर आजचा कार्यक्रम रद्द केला असता, फडणवीसांचं विधान। निंबाळकरांना क्लीन चिट द्यायला फडणवीस तपास अधिकारी झाले का? अंबादास दानवेंचा संतप्त सवाल। निंबाळकर आणि त्यांच्या पीएचा सीडीआर तपासण्याची मागणी। जोपर्यंत हा देवाभाऊ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। शेतकऱ्यांना 5 वर्ष वीज बिल भरावं लागणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर। मी प्रामाणिक पोलीस प्रशासनावर माझा विश्वास, शरण आल्यानंतर बदनेची प्रतिक्रिया। बदनेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। आमदार सुरेश धस आणि खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट। एसआयटी चौकशीची धस यांची मागणी, तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदे आक्रमक। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजपावर निशाणा। ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या, भाजप सरकारचं अमानवी आणि निर्दयी रूप उघडकीस आलं, राहुल गांधींचं टीकास्त्र। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीची तारीख जवळ आली की दिल्ली वाऱ्या वाढतात। शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांचा निशाणा। शिंदेचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र, राऊतांची बोचरी टीका। जैन बोर्डिंगच्या व्यवहारावरून रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक। उद्यापासून धंगेकरांचं धरणे आंदोलन। मोहोळ यांनी उद्यापर्यंत जैन बोर्डिंगचा विषय मिटवावा, धंगेकरांचं आव्हान। राज ठाकरे ॲक्शन मोडवर, थेट शाखा अध्यक्षांकडून मागवला मतदार याद्यांसंदर्भातील अहवाल। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी मतदार यादींचा अभ्यास करून घोळ समोर आणण्याचे आदेश। पुढील आठवड्यापासून होणार मतदार याद्यांची फेर पडताळणी। पहिल्या टप्प्यात 15 राज्यात विशेष मोहीम, पहिल्या टप्प्यातून महाराष्ट्राला वगळलं। शनिवार वाड्यामध्ये जाऊन पोलिसांना निवेदन देणार, मास पठण प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई केली ते विचारणार। आनंद दवेंची भूमिका, तर पोलिसांनी अडवलं तर इथेच बसून आंदोलन करणार, दवे आक्रमक। नाशिक जिल्ह्यामधील द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात। मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान। जोरदार पावसानं द्राक्षांच्या घडावर परिणाम, फुलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल। नाशिकच्या ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा तडाखा, रामगुळणा आणि पांझर नद्यांना पूर। मालेगावमधील पावसाचा शेत पिकांना मोठा फटका। चांदवड, मनमाडमधील पावसानं कांदा पिकांचं नुकसान। अवकाळी पावसाचा विदर्भातील शेत पिकांना मोठा फटका। अमरावती, अकोला, गोंदिया, भंडाऱ्यामध्ये पिकांचं नुकसान। काढणीला आलेला कापूस आणि धान पिकांचं नुकसान। पातूर बाजार समितीतील धान्य पाण्यात। वर्ध्यामध्ये शेतकऱ्यानं सोयाबीन जाळलं। राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम 30 ऑक्टोबरपर्यंत वाढला। हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। अरबी समुद्रामधील चक्रीवादळाचं महाचक्रीवादळामध्ये रूपांतर होणार। लक्ष्मीपूजनानंतरच्या 4 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 8,000 रुपयांनी घसरले, तर चांदीच्या दरामध्ये किलोमागे 38,000 रुपयांची घट। गेल्या 8 दिवसात राज्यात 1700 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी। भाविकांसाठी आजपासून 24 तास विठ्ठलाचं दर्शन सुरू राहणार। कार्तिकी सोहळ्यातही 24 तास दर्शन आता घेता येणार। कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार महापूजा। समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा माशांच्या दरावर परिणाम। 8 दिवसांपासून बोटी बंदरावर अडकल्यानं माशांचे दर कडाडले। सुरमई 800 ते 1200 रुपये किलो, तर पापलेट 900 ते 1500 रुपये किलो। नागपुरात 6वीच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार। लॉजवर नेऊन 2 आरोपींनी केला अत्याचार। कुणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करू, जीवे मारण्याची दिली धमकी। 2ही आरोपींना अटक।
शिर्डीमध्ये पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांकडून दाम्पत्याला मारहाण, सीएनजी उशिरा दिल्यानं दाम्पत्य आणि कर्मचाऱ्यांचा वाद आणि वादानंतर हाणामारी. दिल्लीमधील प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ, हवेची गुणवत्ता 287 AQI नोंदवली गेली. इंडिया गेट परिसरामधील AQI 325 वर. दिल्लीची हवा खूप खराब श्रेणीमध्ये. LICचा हजारो कोटीचा निधी अदानी समूहात, वॉशिंग्टन पोस्टचा दावा. तर LICनं वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालामधील दावा मात्र फेटाळला. सौदी अरेबियातील कार्यक्रमात अभिनेता सलमान खाननं पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केल्यानं पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या. सलमान खान पाकिस्तान सरकारकडून दहशतवादी घोषित.